Audio Jungle. माझं नाव प्राध्यापक शिवाजी येडके. गेल्या काही वर्षापासून समाजाच्या सोसायटीच्या अनेक समस्यांना आम्ही प्रशासनाच्या समोर आणण्याचं काम प्रामुख्यानं करत आहोत. लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर लातूर जिल्ह्यापुढे आणि लातूर सारख्या अनेक छोट्या छोट्या जिल्ह्यापुढे अनेक समस्या आहेत. त्याच्यापैकी एक प्रमुख समस्या आमच्या निदर्शनास आली की जो MSRDCच्या अंतर्गत नॅशनल हायवे बनला आहे, जो हायवे लातूर जहिराबाद आहे. त्या लातूर जहिराबाद हायवेचा जर आपण विचार केला तर तो हायवे हा मृत्यूचा सापळा बनला आहे. त्याला आपण डिझास्टर असं म्हणू सर, की प्रत्येक दिवशी असंख्य लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतायत. त्याचं कारण असं आहे, तो जो प्रोजेक्ट आहे त्याचे कॉन्ट्रॅक्ट आहे, MSRDCनं ज्या कॉन्ट्रॅक्टर वर्ग केलं होतं त्यांनी अतिशय निकृष्ट दर्जाचे असे ते काम केलेले आहे. ज्या लिमिटेशन्स त्याच्या कन्स्ट्रक्शनच्या वेळेस होत्या त्या लिमिटेशन्स, ते प्रॉब्लेम्स आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं या निवेदनाच्या माध्यमातून आदरणीय विभागीय आयुक्त साहेबांना या ठिकाणी या निवेदनाच्या माध्यमातून सादर केलेले आहे आणि या ठिकाणी आज आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन सुद्धा करत आहोत. या बाबीचा गंभीर विचार असा आहे, जे लोक या नॅशनल हायवेवरती मृत्युमुखी पडलेले आहेत किंवा जे डिसेबल्ड झालेले आहेत, अशा सर्व लोकांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करणं गरजेचं आहे. कारण आज आपण समाजामध्ये बघतोय सर, प्रत्येक दोन धर्मामध्ये जातीय तिढा निर्माण झालाय आणि कोणीही सोशल समस्याकडे लक्ष करत नाहीये. अशा स्वरूपामध्ये माझी ही पूर्ण जी टीम आहे, आदरणीय विवेक भैया साळुंखे पाटील काका आणि आम्ही सर्व, आमची एकच तळमळ असते, सर्व धर्म समभाव. भारताचं सर्वात मोठं जे वैशिष्ट्य आहे ती एकात्मता आहे आणि सार्वभौमत्व आहे. तर सर्व धर्माचे आपण लोक मिळून अशा प्रकारच्या ज्या गंभीर समस्या आहेत त्याच्यावरती आपण फोकस करू शकतो का आणि समाजाला या अक्षम्य अशा प्रॉब्लेम मधून बाहेर काढू शकतो का, त्या अनुषंगाने आमचं हे एक दिवसाचं या ठिकाणी आंदोलन आम्ही करतोय. सर, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो या चॅनलच्या माध्यमातून, आज जर आपण विचार केला त्या हायवेचा तर प्रत्येक गावामध्ये असंख्य लोकांच्या डेथ झालेल्या आहेत, असंख्य लोक कोमामध्ये आहेत. ज्या घराचा मेन कर्ता माणूस आहे तो मृत्युमुखी पडलाय किंवा कोमात गेलाय किंवा डिसेबल्ड झालाय, तो बिचारा इलिटरेट असतो, तर न्याय कुणाकडे मागावा आणि कुणाच मागावं हेच माहित नाहीये. तर अशा पद्धतीमध्ये ते न्याय कुणाला मागतील. बऱ्याचशा वेळेस आम्ही वेगळ्या प्रकारे हे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. लातूर जिल्हा प्रशासनाला हे निदर्शनास आणून दिलंय की अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामामुळं हे जे सर्व डेथ झालेले आहेत, ह्या सर्व ज्या डिझास्टर झालेले आहेत, तर याला कारणीभूत कोण आहे? जे कारणीभूत कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावरती ऍक्शन आपण कधी करणार आहे? जे लोक डिसेबल झाले, जे लोक मृत्युमुखी पडलेत, त्यांना तुम्ही फायनान्शियल असिस्टन्स कधी देणार आहे? आमच्या प्रमुख मागण्यापैकी सर ही मागणी प्रमुख आहे की आता त्या रोड कन्स्ट्रक्शनचे डिफेक्शन्स होते किंवा लिमिटेशन्स होते त्याच्यावरती तात्काळ MSRDCच्या जे काही मॅनेजमेंट आहे त्यांनी तात्काळ ऍक्शन घ्यावी, ती दुरुस्ती करून द्यावी. त्याचबरोबर जे लोक या नॅशनल हायवेच्या अंतर्गत मृत्युमुखी पडलेले होते किंवा डिसेबल झालेले होते त्यांना आर्थिक मदत करावी आणि जे लोक म्हणजे ज्या कुटुंबाचा सर्वात महत्वाचा घटक मुख्य माणूस मृत्युमुखी पडला, त्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करून घेण्याचं काम शासनाने ताबडतोब या ठिकाणी केलं पाहिजे. सर, जर ह्या गोष्टीवर जर शासनानं काही केलं नाही तर आम्ही मंत्रालयासमोर येत्या 20 तारखेला आमचं धरणे आंदोलन मंत्रालयासमोर आहे आणि त्यानंतर 15 ऑगस्ट पासून आम्ही बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत. तरी शासनाने आमची तात्काळ दखल घ्यावी. या चॅनलच्या माध्यमातून आणखी मी सांगू इच्छितो सर, माननीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीसजी साहेब, यू आर द ऍडमिनिस्ट्रेटर. द ऍडमिनिस्ट्रेटर इज अ पर्सन हू कम्स विथ द सोल्युशन ऑफ एव्हरी प्रॉब्लेम. सर, अक्षम्य प्रॉब्लेम या MSRDCच्या अंतर्गत असलेल्या रस्त्यांमुळे घडलेले आहेत. असंख्य लोकांच्या डेथ झालेल्या आहेत, डिसेबल्ड लोक झालेले आहेत. त्यांच्याकडे आतापर्यंत कोणीही आलेलं नाहीये, त्यांना आर्थिक मदतीचा हात कोणीही त्या ठिकाणी पुढे केलेला नाहीये. आमची तुम्हाला विनंती आहे आणि तळमळीची विनंती आहे, तुम्ही या गोष्टीकडे तात्काळ लक्ष द्यावं आणि या गोष्टीला पूर्णत्वास लावावं. मी प्राध्यापक शिवाजी येडके, लातूर. यस, आपके
सामने बैठे हैं, क्या क्या मांग? सर हमारी प्रमुख मांगे कुछ ऐसी है सर। जो जहीराबाद लातूर हाईवे है, एट द टाइम ऑफ कंस्ट्रक्शन सर, द हाईवे हैविंग अ लॉट्स ऑफ लिमिटेशंस। ओके, उस हाईवे को अगर आप देखोगे तो वो एक इट इज लाइक अ मीन्स ऑफ डिजास्टर। बहुत सारे लोगों की डेथ हो चुकी है, बहुत सारे लोग हैंडीकैप्ड हो चुके हैं, बहुत सारे लोगों का घर उजड़ गया है सर। लेकिन उन लोगों को पता नहीं कि न्याय मांगे तो किधर मांगे, किसके पास मांगे। छोटे छोटे विलेजेस के लोग हैं, छोटे छोटे तालुका प्लेसेस के लोग हैं, तो उन लोगों को पता नहीं है। अगर मेरे घर का एक एक मेन पर्सन अगर डेथ होता है, मेन पर्सन अगर कोमा में चला जाता है, क्यों? बिकॉज ऑफ द डिफेक्शन ऑफ दैट नेशनल हाईवे सर। एक्चुअली हमने इस निवेदन में जो नेशनल हाईवे के डिफेक्शंस है, उसमें जो लिमिटेशंस है, टेक्निकल चीजें हैं, इसमें पूरा पूरा इंक्लूड किया है सर। ठीक है, तो ये चीज माननीय विभागीय आयुक्त सर, स्टेट महाराष्ट्र स्टेट के सीएम सर, और जो हमारे पालक मंत्री है शिवेंद्र राजे सिंह जी भोसले सर, ये सब देखना चाहिए। आप अब तक जो रूट है और रूट के जो विलेजेस है, विलेजेस का डेथ रेशो, जो लोग हैंडीकैप हुए हैं उनको फाइनेंशियल असिस्टेंस हमने क्या दिया है, और दिया नहीं तो क्यों नहीं दिया है। इसके पीछे एक्चुअली जो कॉन्ट्रैक्टर को ये वर्क अलॉट हुआ था सर, वो कॉन्ट्रैक्टर बोलता है कि मेरा लाइबिलिटी पीरियड खत्म हो गया है। ठीक है, हमने क्या हुआ सर, एक बार हम जा रहे थे, एक्चुअली द बेसिक ऑफ दिस फाइट इज व्हाट सर, कि हम एक बार उस रूट से जा रहे थे तो नॉन स्टॉप 7 या 8 एक्सीडेंट हो गए हैं। ठीक है, उस एक्सीडेंट के बाद हमने इमीडिएटली जो कंसर्न कॉन्ट्रैक्टर था उसको कॉल किया, तो उन्होंने क्या बोला सर, मेरा लाइबिलिटी पीरियड खत्म हो गया है, तो मेरे अभी किसी भी प्रकार की रिस्पॉन्सिबिलिटी नहीं है, मैं कुछ भी नहीं करूंगा, आप क्या करना है करो मेरे अगेंस्ट में। तब हमने एमएसआरडीसी के जो रिप्रेजेंटेटिव है श्री ससाने सर, उनसे बात की, तो सर ने बोला सर हमने ऑलरेडी कॉन्ट्रैक्टर को जो है बहुत सारे पत्र व्यवहार किए हैं, उनको उनकी रिस्पॉन्सिबिलिटी क्लेरिफाई की है, जो डिफेक्शन पीरियड है, लाइबिलिटी पीरियड है, उसमें उन्होंने वो काम करना चाहिए था, लेकिन कुछ भी नहीं किए। तो ये एमएसआरडीसी और कॉन्ट्रैक्टर की गलती की वजह से जिन जिन लोगों को मृत्यु आई है, जिन जिन लोगों को डिसेबिलिटी आई है, तो उनको उनका इट इज लाइक अ बिगेस्ट क्राइम सर, इट इज लाइक अ बिगेस्ट क्राइम। तो ये रिस्पॉन्सिबिलिटी एक तो एमएसआरडीसी बियर करे या कॉन्ट्रैक्टर बियर करे, और जो भी रिस्पॉन्सिबल पर्सन है, हमारी ये सेंट्रल एक्सपेक्टेशन है गवर्नमेंट से कि जो भी कंसर्न लोग है इसके बारे में के जो कॉन्ट्रैक्टर है या एमएसआरडीसी है या अदर कुछ सब कॉन्ट्रैक्टर है, उसके ऊपर कड़क एक्शन लिया जाए। और जो हमने इधर मांग की है सर, जो लोग डेथ हुए हैं उनके किसी भी एक रिप्रेजेंटेटिव को गवर्नमेंट की सर्विस में इंक्लूड किया जाए और उनको फाइनेंशियल असिस्टेंस दिया जाए। आगे हम मंत्रालय में जाने वाले हैं। अगले 20 तारीख को हम मंत्रालय के सामने आंदोलन करने वाले हैं, और उसके भी बाद में नहीं हुआ है तो हम आने वाले 15 अगस्त को हम आंदोलन करने वाले हैं। मुख्यमंत्री साहब को मैंने अभी तक 2-4 बार मुख्यमंत्री साहब को किया है, उधर से कुछ जवाब नहीं आया, इसलिए हम आज यहाँ आए। अगर यहाँ से जवाब नहीं आया तो आगे 20 तारीख को हम मंत्रालय जाने वाले हैं, वहाँ से भी कुछ जवाब नहीं तो 15 अगस्त से बेमुद्दत आंदोलन जा रहा है कि ऐसे पंकज कर रहे थे, तो 15 दिन तक भी वो रास्ते नहीं पा रहे थे, बनाया करोड़ों रुपए 4 हफ्ते में गिर गया। तो गड़बड़ है, उसमें अपनी पूरी है, सब ऐसा लोग चल रहे हैं, हम क्या करेंगे। सर कॉन्ट्रैक्टर बोल रहा है हमको इधर देना है उधर देना है, तो क्या करें। सर एक स्टेटमेंट मराठी में एक